मग ह्या ग्लॉकोमाला सायलेंट थीफ ऑफ विजन असे म्हणतात, पण खरंच इतकं सायलेंटली येतं का? काही लक्षणं फारच कमी दिसतात सुरुवातीला? प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये लक्षणं तशी काहीच दिसत नाही, आणि जेव्हा तुम्ही टेस्ट करता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे देर इज अ डॅमेज इन पेरिफेरी. आणि डॅमेज असल्यानंतर पण पेशंटला काहीच फरक पडत नाही, कारण त्याचा दुसरा डोळा कॉम्पेन्सेट करत असतो. युनिलॅटरल व्हिजन आपण असे काही पाहत नाही. बरोबर आहे, दोन्ही डोळे चेक करणार आपण एका वेळेस. बरोबर आहे. त्याच्यामुळं काय आहे की दिस इज व्हेरी सायलेंट, अँड ह्याचं डॅमेजसुद्धा फार स्लोली आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं की ह्याचे ॲक्झॉन्स फार आहेत, त्यामुळे 1-2 डॅमेज झाले तर कोणाला लक्षात पण येणार नाही. जेव्हा करोडोमध्ये डॅमेज होतात तेव्हा कुठंतरी ते डॅमेज दिसतं आम्हाला, आणि ते डॅमेज दिसल्यानंतरच आपण त्याला ट्रीटमेंट सुरू करतो. बरोबर. त्यामुळे इट इज अ व्हेरी सायलेंट थीफ ऑफ, किंवा स्लो पॉयझनिंग म्हणा. काही पेशंट येतात, त्यांना सांगतो आम्ही कधी कधी की बाबा ग्लॉकोमाची सुरुवात असू शकते तुम्हाला, पण दे आर नॉट बॉदर्ड. बघू, करू, विचार करू. तोपर्यंत कधी कधी तर एक 4-5 वर्षांनी येतात तेव्हा त्यांचं एक 70-80% डॅमेज झालेलं असतं, आणि काचबिंदूमध्ये जे डॅमेज आहे ते परमनंट आहे. परमनंट डॅमेज आहे.